सरदार वल्लभभाई पटेल यांच्या उंच पुतळ्यानंतर देशात मोठे पुतळे उभारण्यास अधिक चालना मिळाली। मात्र असे उंच पुतळे उभारण्यासाठी पुरेसा कालावधी मिळणं आवश्यक आहे। नमस्कार, मी प्रवीण पाटील। बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या पुतळ्याचे अवशेष समोर आले। त्यावरून हा पुतळा उभारण्यासाठी पुरेसा कालावधी मिळाला होता का, या पुतळ्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य, त्यासाठीचा निधी, पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात आला आहे त्या ठिकाणच्या वातावरणाचा अभ्यास झाला होता का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। मोठा पुतळा उभारण्यासाठी 6 महिने ते 1 वर्षांचा कालावधी अपेक्षित असतो। मात्र या कालावधीच्या पलीकडे जर आपण बघितलं तर याकडे या निमित्तानं आता लक्ष वेधण्यात येत आहे। उंच पुतळा उभारताना आधी जागेचं निरीक्षण होणं आवश्यक असतं। या जागेत खडक किती, मुरुम किती, माती आहे का, याची तपासणी होणं सुद्धा तितकंच आवश्यक असतं। एखादा भाग भूकंप प्रवण असेल तर ती जमीन पुतळ्यासाठी स्वीकारली जात नाही। मात्र तिथेच पुतळा उभारायचा असेल तर एखादं झाड जेवढं जमिनीवर असतं तेवढीच त्याची मुळं खोल असतात, त्याप्रमाणे खोली तयार करून त्याचा पाया घडवावा लागतो। उंच पुतळ्यांसाठी स्टीलचा सांगडा असणं आवश्यक असतं, अशी तांत्रिक माहिती प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी दिली आहे। निविदा पद्धतीने उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यामध्ये निकृष्ट दर्जाची काम होण्याची शक्यता जास्त असते। कमी पैशामध्ये काम करताना साहित्यही निकृष्ट दर्जाचं वापरलं जातं। तसेच या निविदा पद्धतीमध्ये पैसेही खाल्ले जाण्याची शक्यता असते, अशी ही तक्रार त्यांनी केली आहे। यामुळे यापुढे आगामी काळामध्ये अशा पद्धतीचे पुतळे उभारताना ज्या बाबी महत्त्वाच्या आहेत त्या जोपासल्या जातात का, त्याची निरखण पारखण होते का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। यासोबतच आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा त्या ठिकाणी कोसळला, यामध्ये सुद्धा याच बाबी महत्त्वपूर्ण ठरणार होत्या। मात्र असं न करता, त्याचा बारकाईने अभ्यास न करता महापुरुषांचा एवढा मोठा पुतळा त्या ठिकाणी कोसळला गेला आणि हा निश्चितच महाराष्ट्रासाठी मोठा अपमानास्पद विषय आहे, असंच या ठिकाणी म्हणावं लागेल। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। धन्यवाद।